दाजीबा भोसले. श्रीमंत राजेसाहेबाचा कारभारी दाजीबा भोसले हा मनुष्य कडवा असून निर्दयी होता. त्यास त्याच्या वाईट आचरणावरून इंग्रज सरकारातून अक्कलकोटहून हद्दपार करण्यात आले होते. परंतु दाजीसाहेबावर राज्याचे प्रेम असल्यामुळे दाजीबास भगीरथ प्रयत्न करून दाजीकडून पुन्हा गैरवर्तन होणार नाही याबद्दल आपण 50,000 जामीन राहून दाजीबास राजासाहेबांनी अक्कलकोटास आणले व खाजगी कारभारी नेमले. एक दिवस नरसिंगराव भोसले यांच्या वाड्यात महाराज बसले असता एकाएकी अतिशय रागावले. ते इतके की त्यांची मुद्रा तप्त सुवर्णासारखी दिसू लागली. सेवेकरी मंडळी भीतीने लांब पळून गेली व काय चमत्कार होतो तो पाहावा म्हणून उभी राहिली. विश्वासराव माने मोठे शूर सरदार, पण कुपित झालेल्या महाराजापुढे क्षणभरही उभे राहण्यास समर्थ नाही. ते म्हणाले, प्रसंग पडल्यास वाघाच्या अंगावर चालून जाण्यास आम्ही भिणार नाही, परंतु श्री समर्थापुढे जाण्यास आम्हास धैर्य होत नाही. तितक्यात रागाने महाराज म्हणू लागले की क्यों बहुत चेष्टा लगाई है, हरामखोर चोर साले. दाजी को कौन लेकर आया है? दाजी को लेकर आया सो फिर शिपाई लाकर पकड़ कर ले जावेगा. याप्रमाणे बोलून समस्त स्तब्ध राहिले. 4 घटका पावतो कोणास जवळ येऊ दिले नाही. ही महाराजांची उक्ती राजास कोणी जाऊन सांगितली. त्याने वेळीच सावध राहावे, परंतु लक्ष्मीचा डोळ्यावर धूर असतो. राजास वाटे की दाजीबा हा एक परीस आहे. असो. दाजीबा संस्थानात आल्यापासून वाटेल तशी अंधाधुंदी होऊ लागली. बर्जोजी, माणिकजी, मॅजिस्ट्रेट व श्रीनिवास रामचंद्र सुभेदार हे दाजीबास अनुकूल राहून प्रजेस फार पिडू लागले. फुलाच्या चोरीस फाशीची शिक्षा हा न्याय अक्कलकोटास आला. बापूसाहेब निंबाळकर राजघराण्यातील असून मानकरी होते. बागेहाळी हा गाव त्यांच्याकडे जहागीर आहे. त्या गावचे एका महाराज बापूसाहेब यांनी रागाने एक जोडा मारला. फरियाद होऊन बापूसाहेबांचे व दाजीबांचे वाकडे असल्यामुळे बापूसाहेबांचे वय 80 वर्षाचे होते, तरी त्यांना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 5,000 रुपये दंड झाला. नारायणराव सोलापूरचे वकील हे अक्कलकोटच्या रस्त्याने जात असताना एक इसमास धक्का लागून त्यांचे पागोटे पडले. काही बाचाबाच होऊन फरियाद झाली. अकसाने त्यास 1 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. अब्रुदार गृहस्थास अक्कलकोटा राहण्याची भीती वाटू लागली. श्रीनिवास रामचंद्र यांचाही प्रजेवर जुलूम होऊ लागला. चिंतोपंत अप्पा टोळ हे कारभारी असता अक्कलकोटची जमाबंदी 1,15,000ची होती. त्यांनी लोकास खुश ठेवून राजाचेही नुकसान केले नव्हते. दाजीबा भोसल्यांचा असा सल्ला पडला की टोळ याने सरकारचे नुकसान केले, म्हणून मागील कौल रयतेपासून घेऊन राजासाहेबांच्या सल्ल्याने जाळून टाकले व साऱ्याचा चढ रयतेवर बसविला. तेणेकरून प्रजा त्रस्त होऊन हजारो अर्ज कौन्सिलपर्यंत गेले. हे अर्ज करण्याचे कामी शंकरराव नाना देशमुख, सरदेशमुख यांचे अंग आहे असा वहिमावरून त्यास बोलवून दाजीबाने त्यास नजरकैदेत ठेवले. सरदेशमुख यांनी सवड साधून रात्री आपली सुटका करून घेतली व सोलापुरात जाऊन तेथे पॉलिटिकल एजंट याजकडे रयतेवर जुलूम होत आहे अशाबद्दल फरियाद केली. असो. अक्कलकोट संस्थान जप्त होणार अशी जिकडे तिकडे दाट बातमी लोक बोलू लागले. अशा समयात एक शास्त्रीबुवा खडे म्हणून गाव आहे, तेथील राहणारे पेशवे सरकारने 40,000ची जहागीरदारी त्यास दिली आहे. आचार्य मोठे विद्वान असून सदाचारणी असून सत्पुरुष. राजास 4 नीतीच्या गोष्टी सांगाव्या म्हणून आले. राजाने येण्याचे कारण विचारल्यावर शेजार धर्म आहे म्हणून आपणास 4 गोष्टी सांगण्यास आलो असे म्हणाले. राजाला राजनीतीच्या गोष्टी सांगून शेवटी एक पुराणातील गोष्ट सांगितली. ती अशी. एका जहाजात शेकडो मनुष्य बसले असून जहाज बुडू लागले. जहाजासमोर एक मासा येऊन अमुक नावाचा ग्रहस्थ जहाजात आहे, त्यास खाली ढकलून द्या म्हणजे जहाज सुरक्षित जाईल असे म्हणाला. असो. तसे त्यांनी करताच जहाज सुखरूप तीरास लागले. तसे या संस्थानरूपी जहाजात तसा एखादा मनुष्य असल्यास त्यास सोडून संस्थान जतन करावे असे सांगून आचार्य आपले गावी गेले. वैभवाचा ज्याच्या डोळ्यावर धूर असतो त्याला हा बोध थोडाच ठासणार. ते जाताच राजाने दाजीबाने आचार्याची थट्टा केली.
मोठा आम्हाला नीती सांगण्यास आला आहे. आम्हास काय कळत नाही काय? असो. एक दिवस स्वामी महाराज वाड्याच्या बाहेर शिपाई लोकांचे चौकीत बसले असता संध्याकाळच्या वेळी बर्जोजी, माणिकजी मॅजिस्ट्रेट हे आपले राहत्या बंगल्यापासून घोडापेटीत राजवाड्यात जाण्यास आले. समर्थांनी त्यास पाहताच हातात काठी घेऊन त्यांच्या घोड्यापाशी जाऊन म्हणू लागले की पुढे गेलात तर डोके फोडीन. लुच्चा चोरा, माझी पोरे जाळलीस, पोळलीस, आग लावलीस वगैरे शिव्या रागाने पुष्कळ दिल्या. ती रागीट मुद्रा पाहून मॅजिस्ट्रेट भिवून घोडा मागे फिरू लागले. तो बडतर्फ असे महाराज बोलले. पुढे थोड्याच दिवसांनी अक्कलकोट संस्थान जप्त झाले. माणिकजी व श्रीनिवास आपल्यास अटक होईल म्हणून मोगलाईत पळून गेले. दाजीबा भोसले याला कैद करून अटकेत नेऊन ठेवले. राजेसाहेबावर खटला सुरू झाला. असो, असे समर्थांचे जो कोणी ऐकत नाही व आपले दुर्गुण टाकीत नाही त्याची अशीच दुर्दशा व्हायची हे सांगणे नकोच. उमाबाई रास्ते. पुणे येथील श्रीमंत उमाबाई साहेब ह्यांची भाची चिमाताईचा विवाह झाल्यावर डोळ्यात सारा येऊन दोन्ही डोळ्यांनी अगदी दिसेनासे झाले. 6 वर्षापर्यंत दिवस की रात्र समजेनासे होऊन गेले. त्या दिवसात चिमाताईच्या डोळ्यानिमित्त शेकडो औषधे डॉक्टर व वैद्य यांच्याकडून करविली. 1200 रुपये त्यानिमित्ताने खर्च केले, परंतु गुण नाही. वैद्य डॉक्टरांचे उपाय झाल्यावर आता चिमाताईचे डोळे येत नाहीत अशी सर्वांची खात्री झाली. असो, त्यांच्या स्नेहाने अखेरीस त्यांना हा शेवटचा उपाय सांगितला. अक्कलकोटात श्री समर्थ आहेत, त्यांच्या कृपेने गुण आल्यास पाहावे. नंतर चिमाताईस घेऊन बरोबर एक कारकून घेऊन, एक हुजुऱ्या, एक ब्राह्मण असे घेऊन उमाबाई साहेब अक्कलकोटास गेल्या. महाराज त्यावेळी साखर विहिरीवर होते. त्या ठिकाणी जाऊन सर्वत्राणी नमस्कार करून ती खाली बसली. कारकुनाने महाराजांची प्रार्थना केली की या मुलीचे डोळे गेले आहेत, तिच्याकडे कृपावलोकन करून तिजला डोळे द्यावेत असे कारकुनाने सांगितले. महाराज म्हणाले, काय पाहिजे? चिमाताई लहान असून धीट स्वभावाची होती म्हणून तिने स्वतःच उत्तर दिले. काय पाहिजे म्हणजे डोळे पाहिजेत. हे ऐकून दयाळू महाराज हसले आणि त्यांनी तिला असे सांगितले की यात काय आहे? म्या म्या करते, तिने दूध 7 दिवस डोळ्यात घाल व पी म्हणजे डोळे येतील. नंतर ही सर्व मंडळी पुण्यास आल्यावर मांजरीचे दूध 7 दिवस डोळ्यात घातले. 7व्या दिवशी चांगले दिसू लागले. तिच्या डोळ्याची विकृती अगदी नाहीशी झाली. हा चमत्कार पाहून डॉक्टर व वैद्य यांना मोठे कौतुक वाटले. म्हैसूरचा नरसाप्पा. एक नरसाप्पा नावाचा गृहस्थ 60 वर्ष वयाचा म्हैसूर प्रांतातील अक्कलकोटास येऊन महाराजापासून अनुग्रह घ्यावा म्हणून सेवा करीत राहिला. त्याला मराठी किंवा हिंदुस्थानी भाषा 10-5 शब्दाशिवाय अधिक बोलता येत नसे. त्यामुळे त्याच्या हेतूप्रमाणे त्याला काय पाहिजे हे महाराजास कळविता येत नव्हते. या विवंचनेत तो होता, परंतु नित्यनेमाने महाराजाचे दर्शन घेऊन त्यांच्या सानिध्यात उगाच जाऊन बसत असे. एके दिवशी असा चमत्कार झाला की महाराजापुढे पुराण चालले होते. पुराणिकाशेजारी नरसाप्पा बसला होता. पुराण आटोपण्याच्या सुमारास नेत्रसंकेताने महाराजांनी नरसाप्पास जवळ बोलविले. तेव्हा नरसाप्पास आनंद झाला. श्रीजवळ जाऊन त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले. साष्टांग नमस्कार घालून हात जोडून तो समोर उभा राहिला. इतक्यात महाराजांनी शेजारी जमा खर्च मांडण्यास एक कारकून बसला होता त्यापासूनची एक वही हातात घेऊन नरसाप्पाच्या हातात दिली. नरसाप्पाने ते वहीचे प्रश्न पाहिल्याबरोबर भगवद्गीता म्हण म्हणजे तुझे कार्य होईल अशी उपदेशपर अक्षरे कारणी भाषेत त्याच्या दृष्टीस पडली. मग त्याच्या आनंदास काय विचारावे. त्याला महाराजाकडे आल्याचे सार्थ वाटून हा मजकूर त्याने वेदशास्त्र संपन्न रा दत्तात्रय बुवास ते दर्शन घेऊन जात असता वाटेत सांगितला आणि भगवद्गीता मला शिकवावी अशी त्यांनी शास्त्रीबुवाची प्रार्थना केली. दत्तात्रय बुवा या प्रसंगी महाराजाजवळ होते. ते महाराजांनी वही नरसाप्पाच्या हातात दिली हे त्यांना ठाऊक होते. ते तसेच परत येऊन कारकुनास विचारू लागले की नरसाप्पाला दिलेली वही कोठे आहे असे म्हणून ती मागून घेतली व सर्व चाळून पाहिली, परंतु तिजवर एकही कानडी अक्षर त्यांच्या दृष्टीस पडले नाही. म्हणून दुसऱ्या सर्व वह्या चाळून पाहिल्या, तथापि एकाही वहीत एकही पानावर शुद्ध मोडी अक्षरा वाचून दुसऱ्या कोणत्याही भाषेचे एकही अक्षर त्यांच्या दृष्टीस पडले नाही. हे महाराजांचे अघटित चरित्र पाहून
पुराणिक बुवास मोठे आश्चर्य वाटले. ते तसेच परत येऊन नरसाप्पास त्यांनी गीता सांगण्याचा प्रारंभ केला. पुढे एके दिवशी रात्री असा चमत्कार झाला की पुराणिक बुवा व एक संन्यासी वेदांत भाषावर बोलत बसले होते. नरसाप्पा जवळ होता, पण झोप लागली होती. मध्यरात्रीच्या सुमारास एकाएकी घामाघूम होऊन डोळ्यातून पाणी चालले व अंग थरथर कापत भयभीत होताना तो उठून बसला आणि महाराजास थोर ईश्वर आहेत असे आपल्यापाशीच बोलू लागला. हे ऐकून स्वामींनी नरसाप्पास विचारले की महाराज ईश्वर आहेत असे तू कशावरून म्हणतोस? त्यावर नरसाप्पाने उत्तर दिले, अहो, श्री स्वामी समर्थांनी मला वैकुंठास नेले. सुवर्णाच्या मंदिरात जडावाच्या सिंहासनावर छत्र चामरासह श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मारुती वगैरे मंडळीसह दर्शन करून मला परत आणले असे उत्तर देऊन, वा वा महाराज, या दिनावर आज मोठी कृपा केली. आहा आहा, काय ते वैकुंठ, काय ते श्रीराम, काय ते दिव्य तेज, माझे डोळे अगदी दिपून गेले असे आपल्याशीच भ्रमिष्ठासारखे करून कधी हसावे, कधी रडावे वगैरे वगैरे एक घटकेपर्यंत ही मोज चालली होती. मग नरसाप्पा चांगला होऊन एकाएकी कोणाजवळही न बोलता घटकाभर स्तब्ध राहिला. असो, या दिवसापासून नरसाप्पाची श्री समर्थावर फारच भक्ती बसली. पुढे 8-4 दिवसांनी असा चमत्कार झाला की नरसाप्पाच्या उजव्या हातास एकाएकी कळ लागून त्याने त्यास बेजार करून सोडले. एके दिवशी महाराजांचे दर्शन घेऊन नरसाप्पा म्हणाला, महाराज, या हातात कळ लागून आज 7 दिवस झाले. फार त्रास होतो. काहीतरी औषध सांगा. महाराज हुक्कावडीत बसले होते. ते नरसाप्पास म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुझा हात आता बरा करतो असे बोलून नरसाप्पाच्या हातावर महाराजांनी तोंडातील हुक्क्याचा धूर सोडला. त्यासरशी नरसाप्पाच्या हाताची कळ राहिली. काय विलक्षण दैविक शक्ती आहे.